लक्षात ठेवा. मामा 3 वेळा कमळाचं बटन दाबायचंय आणि यावेळेस बदल घडवायचा आहे. बदल करायची संधी आता आलेली आहे ती 2 तारखेला अकलूजच्या जनतेच्या, सर्वसामान्य जनतेच्या ज्या गरजा आहेत त्या मला जाणून घ्यायच्या होत्या, म्हणून मी घरोघरी पदयात्रा करते. समस्या सांगितल्या, रस्त्याच्या, ड्रेनेज, पाण्याची समस्या, ह्या त्यांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या त्यांनी सांगितल्या. काही काळानं घरकुल, रेशनिंग कार्ड, बरेचसे जे प्रॉब्लेम आहेत वयस्कर लोकांचे ते लक्षात आले. आमच्या मतदाराकडून पॉझिटिव्ह प्रतिसाद आहे. परिवर्तन घडवायचं आहे, विकास करायचा आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडून पॉझिटिव्हच प्रतिसाद आहे. मी एक महिला नगराध्यक्ष म्हणून, मी आधी गृहिणीच होते, एक सामान्य कार्यकर्ती म्हणून ज्या महिलांच्या अपेक्षा अडीअडचणी आहेत त्या तर मला माहितीच आहेत. त्यामुळे मी महिलांसाठी तर नवनवीन योजना किंवा रोजगार निर्मिती ह्या तर नक्कीच बदल घडवणार. तरुण वर्ग हा सुशिक्षित आहे पण त्यांच्याकडे काम नाही. माननीय आमदार रामसात पुते यांनी कितीतरी प्रयत्न केला आणि विधान परिषदेतून तो निधी मागून आणलाय आणि ते शक्य होण्याचे खूप जवळ ते विजन आलेलं आहे की महाराष्ट्र तालुक्यात एक MIDC उभारायची, ज्यामुळे तरुण वर्गाला रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की आपल्या इथे व्यवस्था व्यवस्थित होत नाहीये. बघायला गेलं तर आता आम्ही प्रचारादरम्यानच पाहिलं, गटारी, रस्ते आणि सर्वसामान्य जनता ही मोठ्या प्रमाणात अशिक्षित आहे आणि त्यामुळे यांच्यात जनजागृती करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि तेच माझं लक्ष असायला हवं आहे की आमच्या समाज प्रबोधनाचं कार्य करायचं आहे. आणि माझ्या वडिलांप्रमाणेच एक सामाजिक कार्यकर्त्याची मुलगी असून मी एक कार्य हे माझं सुरू चालू ठेवायचं, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून. कावळे कमळाची चिन्हावरती निवडणूक लढवतोय. 3 वेळा कमळाचं बटन दाबायचं, बदल घडवायचा. लक्षात ठेवा. मामा 3 वेळा कमळाचं बटन दाबायचंय आणि यावेळेस बदल घडवायचा आहे. बदल करायची संधी आता आलेली आहे ती 2 तारखेला धरा गाडी